आयची प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज काँग्रेस ऑफिसान घेता ते इंडिया अलायन्साची आजची जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आसा आणि आमचे बरोबर आसा नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे शरद पवार ग्रुपाचे विशयाचेर आम्ही तुमच्या मुखार आयल्या प्रेस कॉन्फरन्स ही आज दवरल्या। काल आमकां सगळ्यांक खबर आसा की प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी गोंयांत आयलो आणि प्रायम मिनिस्टरान बरेच वरां लोकांक दवरतकूच निमाणो जेन्ना तो बरो उसरां आयलो तकली नासली आनी शोबडी नासली। तो कितें उलयलो ते ताकाच खबर, तातूंत कितें फॅक्ट्स असले कितें फिगर्स असले आनी तो कितें मेसेज कन्वे करूंक सोदतालो गोंयकारांक हाचे बद्दल व्हडलो प्रश्नचिन्ह आसा। कित्याक सरप्रायझिंगली प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आज जे मुद्दे गोंयचे आसा सामके गोंयकाराचे काळजाचे लागचे मुद्दे आसा, गोंयकाराचे सामके गरजेचे मुद्दे आसा, गोंयकाराच्या हिताचे मुद्दे आसा ते एकाय मुद्द्याचेर प्रायम मिनिस्टर काल उलयल्लो ना। हांव तुमकां 4 मेजर मुद्दे हायलायट करून सांगता जे प्रायम मिनिस्टरान आपल्या स्किपीन कंप्लिटली स्किप केले। जी स्पीच प्रधानमंत्र्यान दिली तातूंत पयली म्हणल्यार गोंयची लायफलायन जी म्हादई नदी आसा ताजे बद्दल प्रधानमंत्र्यान सादो एक शब्द सुद्धा काडूंक ना। आमकां सगळ्यांक खबर आसा अमित शाह कर्नाटकान वचून ताणें म्हादईचेर ऑलरेडी केंद्रान तांचें सरकार आसा अशे परिस्थितींत जेन्ना सेंट्रल गव्हर्नमेंटाची जबाबदारी आसली की तांच्यांनी खंयच्या एका स्टेटीची बाजू घेनासतना जी खरी बाजू आसा आनी जी फॅक्ट्स आनी फिगर्साचेर बेस बाजू आसा ती घेवपाची अशें आसतना मताच्या राजकारणा खातीर अमित शाह थंय वचून कर्नाटकाची ओपनली बाजू घेतलेली। म्हाका दिसता म्हादई हो विशय सामको सिरियस विशय आसा, गोंयकाराचे फ्युचराचो प्रश्न आसा, गोंयचे एग्रीकल्चराचो, गोंयचे इकोलॉजीचो, गोंयचे बायोडायवर्सिटीचो फ्युचराचो प्रश्न आसा आनी हो इतलो सिरियस प्रश्नाचेर जर प्रधानमंत्री गोंयांत येवन एक शब्द काडना जाल्यार म्हाका दिसता प्रधानमंत्री हो गोंयचे बद्दल आनी गोंयचे प्रॉब्लेमा बद्दल इनसेन्सिटीव आसा। दुसरो विशय जो प्रधानमंत्र्यान कंप्लिटली स्किप केलो जो विशय बीजेपीचो एका वेळार एका काळार 2012 सत्तेर येवपा खातीर मेजर पोल प्लॅन जातलो तो म्हणल्यार मायनिंग विशय। आज मायनिंग गोंयांत बंद जाल्ल्यार 14 वर्सां जाली। हे 14 वर्सांतली 10 वर्सां बीजेपी केंद्रान सत्तेर आसा आनी 12 वर्सां बीजेपी गोंयांत सत्तेर आसा। आमी सदांच बीजेपीच्या लिडरा कडल्यान आश्वासनां आयकल्या, तुमी कितल्योश्योच डिबेट्स पयले आसतल्यो, डिस्कशन्स पयले आसतल्यो, जे डिबेट्स आनी डिस्कशनांनी आमी पार्टिसिपेट जाल्ले, वेगवेगळे पक्षाचे लोक आनी लिडर्स पार्टिसिपेट जाल्ले, बीजेपीचे लिडर्स पार्टिसिपेट जाल्ले। म्हाका लक्षांत आसा प्रमोद सावंत तूंय पार्टिसिपेट जाल्लो, निलेश काब्राल तांचो आमदार पार्टिसिपेट जाल्लो, सुभाष फळदेसाय तांचो आमदार पार्टिसिपेट जाल्लो। जे मायनिंग बेल्टांच्यान तांचे लिडर येताले हे चडशे करून येताले। 2014 लोकसभा इलेक्शना पयलीं ते ऑन रिकॉर्ड आसा की मायनिंग इलेक्शन जातकूच रोखडोच चालू करतले म्हणून। 2014 जावन गेले, मागीर 2017चे असेंब्ली इलेक्शन आयले तेन्नाय तांचे लिडरशीप सांगताले की मायनिंग रोखडी इलेक्शन जातकूच चालू करतले म्हणून। 2017चे इलेक्शन जाले, 2019चे लोकसभेचे इलेक्शन आयले तेन्नाय परते सामके ठामपणे ते सांगताले की मायनिंग फाल्यां चालू करतले म्हणून। म्हाका दिसता 2019चे इलेक्शन जावन गेले, मागीर 2022चे असेंब्ली इलेक्शन आयले, बीजेपीचे लिडरांनी सगळ्या भोवून लोकांक पिशान काडले की मायनी आमकां एक चान्स दिया आमी रोखडे चालू करतले म्हणून। डबल इंजिन सरकार, गोंयांत इंजिन केंद्राक इंजिन, पण हे डबल इंजिन सरकार कंप्लिटली फेल जाले मायनिंग अजून पर्यंत चालू करपाक। आनी अजून पर्यंत थोडे तांच्यांनी जी मायनी सुद्दां आतां चालू करता, ऑप्शन केला, कितें तो प्रोसेस केला, ताज्यो पब्लीक हियरिंगाचो आनी इसीचो प्रश्न आसा, खूब थोडे गजालींचेर अजून प्रश्नचिन्ह निर्माण जाला की प्रोसिजर सारखे फॉलो करूंक ना। तर हातूंच्यान बीजेपीचे सिरियसनेस दिसतात, पण प्रधानमंत्री जर गोंयांत येता आनी मायनिंगाचेर एक शब्द काडना हाजे वयल्यान एक प्रश्न एक बात सामकी क्लियर जाता ती म्हणल्यार बीजेपीचो कसलेच इंटेन्शन ना की मायनिंग येता ते काळान चालू करतले। कित्याक तांकां देशाची बाकीची जी राष्ट्रीय संपत्ती आसा, एअरपोर्ट्स, पोर्ट्स, पावर टर्मिनल्स, ट्रान्सपोर्ट सिस्टम्स, गॅस सप्लाय चेन ह्यो जश्यो प्रायव्हेट एक 2-3 बिझनेसमॅनाचे तांच्यांनी घशान घाला अदानी अंबानीच्या, तशी तांकां मायनी गोंयच्यो व्हरून ज्यो लोकल मायनिंग कर्जा कडेन आसल्यो त्यो काडून तांकां व्हडले इंडस्ट्रियल हावजांक दिवपाची तांची तयारी आसा। म्हणून मोदी हे गजालीचेर कंप्लीट सायलंट आसा।
तिसरो सामको महत्वाचो विषय जे हाजेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन एक शब्द काडूंक ना तो म्हणल्यार अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटान सगळ्यांक खबर आसा की सीएमआय जे आसा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही सामकी रेप्युटेड बिझनेस रिसर्च बिझनेस इन्फॉर्मेशन एजन्सी आसा. तांच्यांनी डेटा दिल्ल्या प्रमाणे 11.6% जानेवारी 23 15.5% एप्रिल 23 आणि 13.7% ऑगस्ट 23 अनएम्प्लॉयमेंटाची गोंयान रेट आसा. ही जी अनएम्प्लॉयमेंटाची रेट गोंयान आसा पर्संटेज आसा ती नॅशनल एव्हरेजाकून 3 पटींनी चड आसा. जाल्यार जो नरेंद्र मोदी 2 कोटी जॉब 3 कोटी जॉबाचे उलयतालो आणि गोंयान सरकार जे प्रोजेक्ट क्लियर करपा खातीर इल्लीगल जे प्रोजेक्ट बाकीचे फ्रेमवर्कान क्लियर जावचे ना अशे प्रोजेक्ट ढुकलपा खातीर 50,000 जॉब 40,000 जॉब 1 लाख नोकऱ्यो म्हणून सांगताले. तांच्यांनी म्हाका दिसता लोकांक आणि गोंयकारांक गोंयचे युथांक गोंयचे अनएम्प्लॉयड भुरग्यांक कंप्लिटली फटयल्या. अनएम्प्लॉयमेंट बेकारी भत्तो बित्तो तर ते फोटोन काबार केलेत ताजे मागीर इलेक्शनां जाली पण अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर नरेंद्र मोदीन सादी जाप सुद्दां काडूंक ना. एक चवथो सगळ्यांत व्हडलो प्रॉब्लेम आनी जो स्पेशली आमकां दक्षिण गोंयान लागता तो म्हणल्यार कोल पोल्युशन. कोल पोल्युशनाचेर नरेंद्र मोदी काल सांकवाळे मिटींग घेतल्या आणि प्रधानमंत्री कोल पोल्युशनाचेर कांयच उलयना. अरे कोल पोल्युशनान लोकांक आरोग्याक हेल्थाक कॅन्सरा सारक्यो लंग्स प्रॉब्लेमा सारक्यो ब्रिदींग प्रॉब्लेमा सारक्यो अस्थमा सारक्यो डेंजरस रोग जावपाक लागल्या हे सगळ्यांक खबर आसा. थंय वास्को मुरगांव बेल्टान तर लोक सामके बॅडली सफर जाता पण ते वाठाराक येवन मुरगांव तालुक्यान काल प्रधानमंत्री येवन कोल पोल्युशनाचेर तो जाप काडिना. कित्याक जाप काडिना? कित्याक कोल इम्पोर्ट जो धंदो आसा तातूंत सगळ्यांत व्हडलो प्लेयर अदानी आसा. हो कोल दुसऱ्या देशांच्यान गोंयान इम्पोर्ट जाता आणि हो कोळसो सगळ्या लोकांक खबर आसपाक जाय की गोंयान इंडस्ट्रीक व्हडलो ते कोळशाची कांयच गरज ना. हो कर्नाटकाचे इंडस्ट्रीक वता पण तो इम्पोर्ट गोंयच्यान जाता. कित्याक गोंयचो जे कोळसो इम्पोर्ट जाता ते टर्मिनल अदानी हँडल करता. तो कोळसोय अदानी इम्पोर्ट करता आणि हे सरकार जे कॉमन मनशाचेर टॅक्साचो बडीमार केला आणि कॉमन मनशाची फाट कमर तोडल्या म्हारगायेन तो सरकारान इम्पोर्ट ऑन कोलाचेर जो सेस आसलो तो 400% कमी केला. अशें करून तांच्यांनी मुरगांव जो आसा तो मोस्ट वायबल पोर्ट केला कोळसो इम्पोर्ट करपाक तोय बी दुसऱ्या राज्यात व्हरपाक. आणि इतलें पोल्युशन आसतना आणि इतलो सिरियस कोळशाचो त्रास गोंयकारांक जाता आसतना प्रधानमंत्रीन हाजेर एक शब्द काडून ना म्हणून आमी प्रधानमंत्र्याचो सामको काँग्रेस पक्ष निशेध करता. प्रधानमंत्री काल सदचे तो जुमला दिवपाक आणि जुमला करपाक प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी म्हणटा तो एक्सपर्ट आणि काल तो पीएम आवास योजनेचेर उलयलो. म्हाका दिसता पीएम आवास योजनेचेर व्हडले व्हडले फिगर सांगल्या खंय तांच्यांनी घरां बांदली आणि कितें केली हो रिसर्चाचो विशय आसा पण हे विशयान सगळ्यात व्हडलो आसा तो म्हणजे 223.7 crores एलोकेटेड फंड आसलो तातूंत युटिलायज फंड केला 2.75 crores. हातूंच्यान कळटा की भाजपा मोदी आणि गोवा जे बीजेपीचे गव्हर्नमेंट आसा जे डबल इंजिन तांचे सरकार ते म्हणटा हे पीएम आवास योजना आणि गरीब लोकांक घर दिवपाचे स्किमीचे बद्दल कितले सिरियस आसा. तांकां फक्त इलेक्शनाक प्रोपोगंडा करपाक व्हडल्यो व्हडल्यो स्किमी तरेतरेच्या नांवान स्किमी लॉन्च करता. अशीच एक तांची स्कीम आसली स्वामित्व स्कीम म्हणून. फिगर जर तुम्ही पळोवशात पार्लमेंटान आन्सराक दिल्या ते तातूंत आंकडे खूब व्हडले दिसता. स्वामित्व स्कीम म्हणल्यार कितें जे लोकांची घरां आसा आज कितें आसा त्यो खुबशे लोकांची पयलींच्यान सुद्दां जी घरां आसा आज त्यो फॅमिली खूब व्हडल्यो जाल्या लोक ते फॅमिलींतले दुसरे दुसरे जाग्यार गेल्या पण मूळ घरांत कोण 1-2 फॅमिली आसता पण ही घरां अशी आसा की तांचे टायटल तांचे कडेन डॉक्युमेंट कांय ना. 1/14 नांव आसा. 1/14 उतारो जो 1/14 म्हणटा इज अ रेव्हेन्यू डॉक्युमेंट. इट इज नॉट अ ओनरशीप डॉक्युमेंट. फाल्यां जर तुजे कडेन पंचायतीची जर रसीद आसा तो म्युनिसिपालिटीची रसीद आसा टॅक्स भरता ती दॅट इज ऑल्सो अ रेव्हेन्यू डॉक्युमेंट. दॅट इज नॉट अ ओनरशीप डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट वापरून तुका खंयचीच बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लोन दिवचो ना घर रिपेअर करपाक किंवा घर रिडेव्हलपमेंट रिबिल्ड करपाक. तो तें जर करतलो जाल्यार तुका ओनरशीप डॉक्युमेंट जाय पडटा आनी ते ओनरशीप डॉक्युमेंटाचो आधार म्हणून जो बीजेपीन सांगलेले स्वामित्व स्कीम म्हणून आनी तातूंत मागीर ते प्रॉपर्टी आयडेंटिटी कार्ड कितें करतले म्हणून स्वामित्व कार्ड जाल्यार म्हाका दिसता जर फिगर दिल्या ते फिगर खंयच्या तांच्यांनी चंद्रावयले बी फिगर दिल्या जाल्यार म्हाका खबर ना मंगळा वयले कित्याक गोंयांत तरी आतां कितलेशेच लोकांक विचारल्यार लोक असले काय आमी आयकूंकच ना म्हणून सांगता.
कित्याक प्रत्येकाक खबर आसा आज जे जागे कोमनीदादचे जागे जावं वर प्रायव्हेट सुद्धा जागे जावं थोडे गव्हर्नमेंटाचे जागे जे गोंयकार शेकड्यांनी वर्सां पासून रावतात तांचे कडेन आपल्या स्वताच्या घराचो टायटल म्हणटा तो ना. त्यो मुणकार आनी टेनंट्साच्यो केसी हजारांनी कोर्टांनी पेंडिंग आसा ती गजाल वेगळी. तातूंत आनी मी याद नाका तो वेगळो विशय. ताचेर जाल्यार एक वेगळी पत्रकार परिशद घेवं येता. पण ह्यो जमनी सरकारान सांगलेल्यो आमी जिओ टॅगिंग करतले आनी मॅपिंग करतले आनी तुमचे जमनी बद्दल घरा पुरती जी एरिया आसा की बाबा ओनरशीप तुमची इतले वर्साचे बाकीचे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून दितले हाजे बद्दल म्हाका दिसता एक टोटल भ्रम निर्माण करून म्हणल्यार फक्त पिशान काडपाक व्हडली व्हडली स्किमी जशी आतां संकल्प पत्र गोंयकारांक कोणें सांगून दिलें संकल्प पत्र म्हणलें कितें. काल प्रायम मिनिस्टर संकल्प पत्र म्हणून कितें उलयता. कितें कसलो संकल्प कसलो पत्र कोणाक खबर आहा कितें संकल्प पत्र म्हणून. व्हडली व्हडली नांवां घेवप व्हडल्यो व्हडल्यो सामक्यो त्यो हाज्यो स्किमी तयार करप पण ताचो गोंयकारांक आनी लोकांक काय बेनिफीट ना. संकल्प पत्र कितें म्हणटा तें आमकां खबर ना पण एक संकल्प म्हणून आमदाराक बीजेपीन व्हेला आनी ताका स्क्रॅपाचो पत्र करून ते बाल भवनाक मारला तें आमकां खबर आसा. आतां जेन्ना प्रायम मिनिस्टर आवास योजनेचेर प्रधानमंत्री उलयलो तेन्ना म्हाका दिसता एक सगळ्यांत व्हडली हांसपाची काय रडपाची गजाल ती म्हाका कळना. प्रधानमंत्र्यान काल आपली मिटींग घेतली सांकवाळे आज व्हडलो विशय आसा तो म्हणल्यार 50,000 कोटी रुपयाचो लँड स्कॅमाचो. हो लँड स्कॅम कसो जालो. सरकारान 1968 सुमार 500 हेक्टर जमीन इंडस्ट्रियल युजा खातीर दिली. इंडस्ट्रियल यूज म्हणल्यार कितें हाका भरपूर विशय क्लब्ड आसा. एक म्हणल्यार प्रधानमंत्री आवास योजनाची गोंयकारांक घरां बांदून दिवपाची योजना. दुसरो म्हणल्यार इंडस्ट्रियल म्हणल्यार लोकांचो एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाचो. थंय इंडस्ट्री आयली बिर्लाची. ते बिर्लाक हे गोवा गव्हर्नमेंटान बीजेपीच्या गव्हर्नमेंटान जो इंडस्ट्रियल युजा खातीर 20 पैसे पर स्क्वेअर मिटर जमीन सरकारान एक्वायर करून तांकां दिल्ली. ती जमीन सरकारान एनओसी दिल्या बिर्ला कंपनी रियल इस्टेट कंपनीक विकपाक आनी ती कितल्या रुपयांक विकल्या 15,000 ते 20,000 पर स्क्वेअर मिटर जी इंडस्ट्रियल युजाक दिल्ली जमीन तीच गोवा गव्हर्नमेंट एनओसी दिता तांकां की रियल इस्टेट बिल्डरांक विका म्हणून 15,000 ते 20,000 पर स्क्वेअर मिटर रेटीक. म्हणल्यार तुमी चिंता हो केदो व्हडलो स्कॅम तो. ही जर जमीन इंडस्ट्रियल जर ते इंडस्ट्रीक आसले इंडस्ट्री चलोवपाची ना जर गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिवपाचो ना जाल्यार सरकारान ही जमीन परत ताब्यात घेवंक जाय आसली आनी सरकारान ही जमीन इंडस्ट्रियल लँड म्हणून ऑक्शन करपाक जाय आसली. आनी अशी जर ऑक्शन केल्लें जाल्यार म्हाका दिसता गोंयचेर सबंद राज्याचेर जो हजारांनी कोटी रुपयाचो रीण आज तयार जाला हें कंप्लीट रीण भितरल्यान वायपआउट जातलें आसलें. पण तें करनासतना कोणाक तरी हाचो डायरेक्ट बेनिफीट जाला. ही बीजेपीची स्कीम ही बीजेपीची प्रधानमंत्री आवास योजना हातून कोणाक तरी डायरेक्ट बेनिफीट जाला म्हणून सरकारान तांकां एनओसी दिल्या आनी 20 पैसे पर स्क्वेअर मिटर जी जमीन सरकारान त्या कंपनीक विकलेली ती कंपनी आज 15 ते 20,000 रुपया पर स्क्वेअर मिटर रियल इस्टेटीक विकता. अरे इंडस्ट्रियल युजाक जी लँड यूज म्हणून चेंज करूं येता इंडस्ट्रियल युजाक म्हणून जी जमीन दिल्ली ती कित्याक दितात. जमीन म्हणटा ती एक्स्ट्रा केन्नाच वाडची ना कितेंय वाडूं. फाल्यां मोदी म्हणटा की तुमी प्रायम मिनिस्टर आवास योजनेच्या अंडर आपूण घरा बांदून दितलो म्हणून. जमीन खंयच्यान हाडटलो गुजरातच्यान हाडटलो लखनौच्यान हाडटलो गुरगांवच्यान हाडटलो खंयच्यान हाडटलो. गोंयान आज फॅमिली व्हडल्यो जाल्या. एक भाव आसले ते 4 भाव जाल्या ते लग्न जाल्या तांकां भुरगीं जाल्या ती आनी व्हडल्यो फॅमिली जाल्या ते स्प्रेड. आज सामान्य गोंयकार गोंयांत जमीन घेवंक शकना जमीनूच घेवंक शकना जाल्यार घर खंयच्यान बांदतलो. ह्यो कोमनीदादीच्यो जमनी गोंयकारांक रिजर्व जावपाक जाय आसल्यो. ह्यो जमनी सरकारान सवाय भितर मूळ गोंयकारांक दिवपाक जाय आसल्यो हाचेर घरां बांदपाची. कालची मिटींग सुद्धा जी घेतल्या ती म्हाका दिसता की कोमनीदादीच्या लँडार जे एन्क्रोचमेंट आसा त्या लोकांक पिशान काडपा खातीर मिटींग काल थंय घेतल्या. दुसरी म्हणल्यार थंय एडोरा दी गोवा पुर्वांकरा म्हणून एक कंपनीचो 1200 फ्लॅटाचो प्रोजेक्ट येता. हे लँड स्कॅम हे आमी चॅलेंज करतले. ते प्रोजेक्टाक जी इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन जातली ती 4% आसतली सबंद राज्याच्या कन्झम्पशनाची. खंयच्यान येतली इलेक्ट्रिसिटी कोण जनरेट करतलो हे लोकांनी समजून घेवपाची गरज आसा. पण ताचेर नरेंद्र मोदी काय उलोवंक ना. नरेंद्र मोदीन काल मिटींग घेता आसतना आपल्या सरकाराचे लोकल मंत्र्यांक विचारपाक जाय आसले की बाबा ही जमीन कित्या खातीर दिल्ली. ही जमीन दिल्ली इंडस्ट्री खातीर. ही जमीन दिल्ली इंडस्ट्रीजान एम्प्लॉयमेंट जावपा खातीर. तूं एम्प्लॉयमेंटाचेर उलयता जाल्यार तूं रियल इस्टेट डिलर कित्याक करता. कित्याक रियल इस्टेट बिल्डरांक ही जमीन विकूंक जाय. गोंयकारांची जमीन गोंयकारांक दवरा रिजर्व करून. कित्याक रियल इस्टेटीच्या घशान घालतात. आनी गोंयकारां कडेन कॅपॅसिटी आसा 15-20 हजार पर स्क्वेअर मिटर थंय जमीन घेवपाक.
काल नरेंद्र मोदी आपल्या स्पीचीन म्हाका दिसता 5 मुद्द्यांचेर उलयल्लो. तातूंत एक SC ST OBC म्हाका दिसता ST समाजाक तांच्यांनी OBC रिझर्वेशनाचेर कंप्लिटली फटयले. आज करता फाल्यां करता आज करता फाल्यां करता म्हणून इलेक्शन जावन गेले. हो सगळ्या लोकांच्या फुडल्यान आसा. म्हळ्यार कशी नरेंद्र मोदी बंडला मारता ती आमी तुमकां एक्सप्लेन करता. दुसरो मुद्दो तो युवाचेर उलयलो. कितें तें काय ना, सरकार युवा की सरकार, अरे युवाच्या जॉबाच्या बद्दल उलय. हांवें तुमकां आतां एक्सप्लेन केला अनएम्प्लॉयमेंटाचो डेटा, ताचेर तो एक शब्द उलयना. युवा की सरकार म्हणटा, कसली सरकार? महिला को सुविधा म्हणटा तो. 3 गॅस सिलिंडर प्रॉमिस केल्ले 2022 असेंब्ली इलेक्शना पयलीं बीजेपीन दिले. हो प्रश्न नरेंद्र मोदीन प्रमोद सावंताक विचारपाक जाय आसलो. हो प्रश्न आज प्रत्येक गोंयची महिला बीजेपीच्या कार्यकर्ते जे तुमच्या दारांत मतां मागूंक येतले तांकां विचारतले आनी विचारपाची गरज आसा. कसली महिला को सुविधा? 3 सिलिंडर दिता म्हणलेले, फुकट दिले. 2 वर्सां जावन गेली, अजून दिना. टुरिझमा बद्दल नरेंद्र मोदी उलयलो. म्हाका दिसता हो टुरिझम सीझन 80% कमी, पीक जो सीझन आसलो 80% कमी टुरिस्ट आयले. हे बाबा टुरिस्ट कमी कित्याक आयले? हाका वेगवेगळी कारणां आसा. एक म्हणल्यार बिचार जे टाउट्स भोंवता ते तांकां हेरस करता. क्वॉलिटी टुरिस्ट, इंटरनॅशनल टुरिस्ट येवपाचो फिगर हो भरपूर ड्रॉप जाला, हो सगळ्यांक खबर आसा. पण लोकल टुरिस्ट हे हेरसमेंटाक बळी पडटा. त्याच प्रमाणे पुलिसांचो हेरसमेंट, ते शेक्स कोण चलयता, रेस्टॉरंट चलयता तांकां टायमा प्रमाणे हेरसमेंट चलता लेफ्ट रायट एंड सेंटर. आनी एक बारीक तुमकां उदाहरण दिता तें म्हणल्यार पुण्यात जी टॅक्सी चलता दूधसागराचेर वचपाक, ते 470 कितल्यो टॅक्सी आसा, ते 500 रुपया पर हेड चार्ज करताले आनी तांकां 40 रुपया कितें लायफ जॅकेटाचे पंचायतीक वताले आनी 100 रुपया फॉरेस्टाक वताले. सो 640 रुपया टुरिस्टाक पडटाले पर हेड. सडनली थंयचो लोकल आमदार जो गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो चेअरपर्सन आसा, तो नवो कितें हाडटा GTDC बुकींग म्हणून, आनी 177 रुपया GTDC फीज आनी ताचेर 18% GST. अरे तांचेरूय ते गरीब लोकांच्या पोटारूय तुम्ही GST लायता. म्हणजे हे 250 रुपया जाले. 250 रुपया जाल्ले कारणान टुरिस्टांक 1000 रुपया पडलो पर हेड. टुरिस्ट येवपाचे कमी जाले, ते फोन मारता थंय टॅक्सीवाले. ते म्हणटा आमकां 2-3 हजार लोक जे कंप्लिटली फक्त टॅक्सीच्या धंद्याचेर, पुण्याक तूं दूधसागर चलता त्या धंद्याचेर डिपेंडंट आसा, ताजे पोटा वयले तुमी कमिशन खाता. कितें चल्लां हें? आनी खंयच्या टुरिझमा बद्दल तुमी उलयता? फार्मर कल्याणा बद्दल मोदी उलयलो. खंयच्या फार्मरांक कल्याण केला? तुम्ही फाल्यां कोण बाय जर मारतलो जाल्यार ताका पयलीं बिलां प्रोड्यूस करूंक जाय सबसिडी खातीर. ती बिल प्रोड्यूस करपाक जाय ताका, ते वेंडरांक ताका GST भरपाक जाय अमावंट. आनी तो GST जो आसा एग्रीकल्चराकूय GST. आनी इतले जर फार्मरांनी जर शेतान काम करपी लोक खूश आसले जाल्यार आज दिल्लीच्या थंय बॉर्डरींचेर हजारांनी फार्मर भायर येवन बसचे नासले. ताका मोदी कित्याक हाडोवचे पडले थंय? फक्त येवन बंडल मारप, लोकांक पिशान काडप. आनी तो काल जे उलयला नरेंद्र मोदी, ही चुनाव सभा न्हय, विजय सभा म्हणून. म्हाका दिसता गोंयकारांनी ही ताका काल दिल्ली ती फेरवेल सभा. हें तांचें निमाणें इलेक्शन. आनी गोंयच्यान ताणें काल म्हणलेलें की गोंय आपल्याक खूब इम्पॉर्टंट म्हणून. गोवा विल डिसायड फेट ऑफ BJP एंड नरेंद्र मोदी इन गोवा. सोशल जस्टिसाचेर तो उलयला. एकूच पॉयंट हांव सांगता, चड सांगना. सोशल जस्टिसाचे एक्झाम्पल दिता BJP सरकाराचेर. बोमा ते लोक आपली घरां वता म्हणून रस्त्यार येतात, तांकां कांयच जस्टीस दिना. कोणूच तांचे बद्दल सरकारांतले उलोवन तांचो सायड घेवपाक सोदिना. लोकांची घरां, बारीक दुकानां हायवे खातीर तोडपाक तयार आसा, डायव्हर्शन करपाक तयार ना. पण तुम्ही बांबोळे पळया, एक व्हडलो कमर्शियल कॉम्प्लेक्स, तातूंत एक व्हडलें रेस्टॉरंटूय आसा आनी ताका तेखून मॉला सारको एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आसा. तो कसो एक्झॅक्टली सेफ करून तुम्ही सारको हायवे केलो, कसो तुम्ही प्लॅनिंग केलो? हाचे अर्थ व्हडले बिझनेसमॅन आनी व्हडले कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटाक तुमकां जर वाटोवपाक जाय जाल्यार तुम्ही हायवे वांकडो करता. आनी तुम्ही पळया थंय गरजे भायर टर्न केला. हरशी जी पॉलिसी आसा गव्हर्मेंटाची हायवे स्ट्रेट धरपाची, थंय कित्याक इतलो टर्न घेतला आनी भायल्यान मारला? कित्याक ती बिल्डिंगी वांटोवपाक जाय आसली? कित्याक ते व्हडल्या मनशांची बिल्डिंग आसली. पण ते बारीक लोकांची बोमा घरां वांटोवपाक कोण इंटरेस्टेड ना, कित्याक ते बारीक लोक. हो सोशल जस्टीस. हे सोशल जस्टिसा बद्दल कोण उलोवंक ना. म्हाका दिसता आनी चड हांव काय उलोवपाची गरज ना. काल ताणें एकूच सांगलें की ब्रिक्स हाडले आनी आमी वर्ल्ड मॅपार गोवा व्हेली म्हणून. वर्ल्ड मॅपार गोवा जेन्ना स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधीजीच्या टायमार चोगम समीट जाल्ली तेन्ना गोवा वर्ल्ड मॅपार गेल्ली आनी इतल्या वर्सां क्वॉलिटी इंटरनॅशनल टुरिस्ट गोंयांत येताले. पण आतां जो तांच्यांनी जे कितें चलयला पळय टुरिझमाच्या नांवान आनी जे आज कितें घाण केल्या ते म्हाका दिसता ते टुरिझमाची क्वॉलिटी ड्रॉप जाल्या. आनी जी मोदीन काल बंडलां मारल्या हातूंत एक गजाल सारकी शुअर आसा, ती म्हणल्यार मोदी का झूठ जिंदगी के साथ भी आनी जिंदगी के बाद भी. हे मोदीच्या न्हय, हे गोंयकारांची एक 12 वर्सां आता जनरेशन
मोदीची बंडला घेऊन जगता कितलेशेच लोक मरूनय गेले मायनी चालू जातले म्हणून धंदे चालू जातले म्हणून तर आनी कशी ताणें ती बंडला सांगल्या मोदी वेगवेगळ्या सेक्टरांनी आणि ती बंडला कशी एक्सपोज तांची आता जातली ती तुमकां आमचो एनसीपीचो प्रदेश अध्यक्ष जुजे फिलिपाक एक्सप्लेन करतलो. आयज सुनील बाबान सगळे एकान एक पॉयंटाचेर तुमकां सांगलां बट हांव एकूच पॉयंट म्हणटा तो घेता. काल जेन्ना प्रायम मिनिस्टर तेन्ना दाबोली हिंगा येयलो वास्को म्हणया वास्को पडना ते बट एक बिल्ला तेन्ना व्हडली तेणी मिटींग आपयली आनी जेन्ना ते भाशण दिता आसतना हांवूय मातसो भाशण आयकुपाक लागलो. जेन्ना एक म्हणटा तो पॉयंट म्हणटा तो तेणी एक गेलो म्हणटा तो बोटीचो आनी आमी म्हणटा ते सगळ्याच फिशींग बोटी हेजे सेक्टराचेर आमी आहा आनी हांव वास्को बोट ओनर्स एसोसिएशनाचो प्रेसिडेंट आहा. म्हणटकच जेन्ना तेणे एक पॉयंट घेयलो प्रायम मिनिस्टरान तेन्ना तो म्हणूंक लागलो जरी तर कोणा कडेन 2 बोटी आहाय जाल्यार जरी तर काँग्रेस गव्हर्नमेंट येयलो जाल्यार ह्या 2 बोटींतले एक बोट तो काडून घेतलो. एक सांगा म्हाका तुमी जरी तर धंदो पावलांचो धंदो जर आहा जाल्यार कोणाच्यान काडूंक शकता. आयज आमच्या प्रायम मिनिस्टराक हांव सांगूंक सोदतां की आयज आमच्या बोटकारां कडेन एकूच 2 बोटी नाय. आमच्या बोटकारां कडेन 8 बोटी आहाय 10 आहाय 5 आहाय जायत्यो बोटी आहा पूण ह्यो बोट्यो काडून घेतलो म्हणटा ते सारकें न्हू. कित्याक हो आमचो धंदो ही तूं आतां जरी तर हे मात सांगता जरी तर भिरांत दिता काँग्रेस गव्हर्नमेंट जर येयलो जाल्यार तर काँग्रेस गव्हर्नमेंट हे भाशेन काडून घेतलो शकच ना. कारण ह्यो बोट्यो आमचो धंदो आयज गव्हर्नमेंटान आमकां एक म्हणटा तो एक प्रॉब्लेम म्हणटा तो हो जाला जो आयज आमच्या गोंयांत तशेंच कर्नाटकाक महाराष्ट्राक हिंगा एक वेट रिएम्बर्समेंट आहाले आनी हे तुमी जाणा जे वेट रिएम्बर्समेंट हे आमकां हुमक्या डिझेलाचेर एक हुमक्या पयशे आमकां दिताले 50% गव्हर्नमेंट दोतालो आनी 50% आमकां दिताले. हे चालूच आसले एक वर्स जाले ही वेट रिएम्बर्समेंट बंद उडयली. जशे कर्नाटकाक महाराष्ट्रात हे अजून आसा आनी इवन आमकां देखून गोंयांत आमकां हालीं 30,000 लिटर्स तेजेरूच आमकां वेट रिएम्बर्समेंट मेळटा. पूण जशे दुसऱ्या स्टेडियमी लायक 90,000 लिटर्स हेजेर ताका रिएम्बर्समेंट मेळटा. पूण जेन्ना गोंयांच कित्याक हे भाशेन आनी ह्यो जेन्ना हे रिएम्बर्समेंट जे मेळटा डिझेलाचे आयज आमच्या वास्को गोंया पणजे वास्को बेतूल ह्यो सगल्यो बोट्यो ज्यो बारीक तश्यो 3 सिलिंडर 4 सिलिंडर बोट्यो ह्या वेट रिएम्बर्समेंटची मुखार वयताल्यो चलताल्यो. पूण आयज अशें जाल्या दशा सामकी की आयज हे सगळे आमचे आयज बंद दवरला. पूण एक सांगूंक कोत्ता ते हांव हेवूच की एक वर्स जालें नोटिफिकेशन येयलें आनी हें नोटिफिकेशन येवन तेणी गव्हर्नमेंटान सबसिडी हे वेट रिएम्बर्समेंट दिवपाचें बंद केलें. पूण आयज गोंयांत जे 2-3 वर्सांचे बोट्यो चलता जरी तर ही फॅसिलिटी आयज गोंयांच तर आमकां ना जाल्यार आयज गव्हर्नमेंटाचो फायदो कितें. हेचेर आयज प्रायम मिनिस्टरान हे आमी चिंतूंक जाय आसलें बाबा कर्नाटका महाराष्ट्रा तांकां सगळें मेळटा जाल्यार आमकांच कित्याक ना. वाय वी हॅव डिप्रायव्ड आमकां कित्याक डिप्रायव्ड जालें. म्हाका एक उगडास येता जेन्ना इन गोवा फोर्डाचो जो फिशरी मिनिस्टर आसलो तेन्ना म्हाका दिसता एक फिशरमॅन टास्क फोर्स म्हणून कॉन्स्टिट्यूट केल्लो. म्हाका ते दुर्गादास बाबा हांगा आहा आनी तो गोवा फोर्डान केल्लो सिन्स 2019 आनी हो ते आजून पासून एक देखून मिटींग तेजेर त्या टास्क फोर्साचेर मिटींग जावंक ना. आनी हे कित्याक फॉर्म केल्ले की विलेजांनी फिशरमॅनाक कोणा वचोन बाबा बरी म्हायती दिवपाक कितें हें करपाक हे आयज तो टास्क फॉर्म केल्लो. जी ही म्हायती जरी तर आयज फिशरमॅनाक हे भाशेन मेळना जाल्यार तुमी सांगा आमी फिशरमॅन कशे मुखार जातले वयतले. आयज आमच्या गोवा गव्हर्नमेंटान एक कॉपर्स फंड म्हणून केल्ले आसा
तेजेर ऑलमोस्ट म्हाका दिसता मे बी 20 or 25 crores. आणि हे फंड कित्याक केले आमचेच बोटकारांचे कित्याक केले की कोणाले डिझास्टर हो कितें बुडल्यो बोटी कितें जालें वो कितें हें जालें तेन्ना हे फंड रिएम्बर्समेंट अशें करप म्हणून दिवप म्हणून बोटी ओनरांक. पूण हें देखून फंड आयज पासून अशें पूण एक बरो प्रॉब्लेम म्हणटा तो आमकां जाला. आयज पासून जोरी तर फिशरी डिपार्टमेंटान वो आयज पासून तो फिशरी कसलेंच म्हणटा तें बेनिफीट ना. आयज जोरी तर प्रायम मिनिस्टरान हेजेर तर लक्ष घालून आयज फॉरेच फिशरमॅनांक जोरी तर आदार करपाक जाय आसलो फिशरमॅनांक तर कितें मदत करूंक जाय आसली जाल्यार आयज आमकां हेजेर मदत करूंक जाताली. आनी मोन इम्पॉर्टंट म्हणटा तें कितें जो प्रायम मिनिस्टरान देखून विचारपाक जाय आसलें जोरी तर दुसऱ्या स्टेटांनी जोरी तर हें तर हेल्प मेवता जाल्यार आमकां गोंयच कित्याक बंद केला. तेन्ना हांव फॉरेन सांगता प्रायम मिनिस्टराक वालत दिता हालो कित्याक हांव जाणा हें लोकल मॅटर पूण ह्योय देखून मॅटर ही आमकां इम्पॉर्टंट. ज्यो आमच्यो धाकट्यो ज्यो बोट्यो आहा ज्यो आमच्यो 3 सिलिंडराच्यो बोट्यो आहा त्यो बोट्यो आयज भायर वचना जावन डिझलाक हें जाय पयशे जायना जावन आयज त्यो आमच्यो वास्को शारान नांगराक आहा एंकराक दवरल्या. थोड्यो बोट्यो जे हे आयज आमकां फुटवना म्हणून थोड्यो बोट्यो नांगराक दवरून तश्योच डॅमेज करून आयज फिशिंग बिझनेस बंद करून आयज त्या परदेशाक गांवांत गेल्ले आहा. पूण हे कितें दाखयता आमकां गव्हर्नमेंटा कडच्यान मदत मेवना आनी हे मदत मेवपाक जाय आसली. आनी तरी पूण हे आमकां इतले फॅसिलिटी नासतना जोरी तर आयज आमकां जर हेच भाशेन जर सांगता की बाबा तुमच्यो 2 बोटी आहात तितूंतले एक बोट वतली म्हण हें चुकीचें. हे भाशेन कोणाच्यान केन्नाय करूंक जावपाना आनी हे आमी फिशरमॅन हे करपाक दिवपाना. खंयचोय देखून गव्हर्नमेंट येवं तर त्यांनी तर कोट केला प्रायम मिनिस्टर ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जरी तर काँग्रेस गव्हर्नमेंट येयलो जाल्यार हें जातलें ना हें शकच ना. कारण काँग्रेस गव्हर्नमेंटान पयलें देखून जायतें दिलां आनी हे काँग्रेस गव्हर्नमेंट चलता तेन्ना देखून आयज फिशरमॅन इवन हॅप्पी आसलो ना न्हू हे भशेन कांय जायना आसलें. आयज आमचे भुरगे आमी आयज धंदो करता आमचे भुरगे हो फिशिंग धंदो हे ट्रॉलर ओनर परतून वाडोवपाक सोदिना. कित्याक सोदना बिकॉज आमकां गव्हर्नमेंटा कडच्यान मदत मेवना. सो ही फिशरमॅन म्हणटा ती फिशरमॅनाक जर तर मदत मेवली आनी हे जर हे भशेन जालें जाल्यार म्हाका दिसता आमची इंडस्ट्री बरी वयर पावता आली. आयज हेच हे पॉयंटाचेर हांव उलोवपाक येयला कारण म्हाकाय मातशी एक हें दिसलें की बाबा हो पॉयंट आमचो प्रायम मिनिस्टर हांगा उलयलो म्हणून आनी हें जरी तर जाता तितले बेगीन तर गव्हर्नमेंटान हे आमचे वॅट रिएम्बर्समेंट जे आयज बोटकारांक पयले मेवताले आनी जे 2 वर्सांचे नोटिफिकेशन येवचे पयले 2 वर्सां पयले आमचे पेंडींग आहा ते देखून आमचे बंद दवरलेले आहा. सो हे पूण चालू करा आनी आमच्या बोटकारांक धाकटे तशे व्हडल्या बोटकारांक मदत करा. 2 गजालींचेर तुमकां बाब सुनील कौटनकर तशेंच सिनियर लिडर एनसीपीचे अध्यक्ष बाब जुजे फिलिपान तुमकां मुखार दवरली. हांव सुरवात करच्या पयलीं तुमकां एक 2 मिनटांचो एक व्हिडिओ दाखयता. 3रे फ्लॅगशीप प्रोग्रामाची हर घर नल हर घर जल. समुद्री गार्डन सुकून में हम लोग रहते हैं मिला है रहने के लिए एक भी ड्रॉप पानी की हमारे को अवेलेबल नहीं है. फ्रॉम द पास्ट 6 months वाटर क्राइसिस चल रहा है यहाँ पे बहुत ज्यादा. कभी कुएं का पानी हम यूज कर रहे हैं और डर्टी एंड सेकेंडली टैंकर मंगा के हम लोग परेशान हो गए हैं. अंडर ओल्ड पेरेंट्स में भी उनको पानी की जरूरत है. अब इसी ये सारा रेस्क्यूज ये देखिए 6 महीने के सारे मतलब ये वाटर टैंकर जो बिल से मार्च से तो कुछ नहीं हो रहा है. एंड ये आपके लोग ये लेडीज है आपको जेंट्स सारे जो है ये लोग काम पे निकल गए हैं. एंड लाइक मेरे घर में मैं खुद सीनियर सिटीजन हूँ. मेरे फादर वो वहां पर बैठे हुए हैं एंड जो मेरी मदर इन लॉ है उनको स्पंज करना पड़ता है 3 बार.
एंड जस्ट इमेजिन, मतलब ये सारे ड्राई पड़े, वेल्स ड्राई पड़े हैं, कोई मतलब पूरा सिस्टम बैठ गया सर। अभी इलेक्शन का टाइम है ना, सब आ जाएंगे प्लीज वोट दे दो, ये दो, किसको दे, नोटा पे बटन दबा, कोई भी वोट देने वाला। मजगती कुंभारखंड सत्तरी उदकाची शॉर्टेज, थळावे उदका पुरवण कचेरीच्या दारार। सो तुम्ही एक ट्रेलर पळयलो ल्हानसो, जो फाटल्या आठवड्याची बातमी जी एका न्यूज चॅनलान हांगा कॅरी केल्ली। प्रधानमंत्र्यान काल एक उतर म्हणलें की गोंयांत स्किमीचें सॅच्युरेशन जालां म्हणून। सॅच्युरेशन म्हणल्या अर्थ कितें की मॅक्सिमम लेवलार पावल्या आनी ताका बरें दिसता म्हणून। सो हर घर नल, हर घर जल इज वन ऑफ द फ्लॅगशीप प्रोग्राम, आणि ह्या फ्लॅगशीप प्रोग्रामाचो कितलो सक्सेस जाला हो एका ल्हान ट्रेलरान तुमकां आमी दाखयले। आज जाल्यार पत्रकार परिशदे पयलीं आमी एन्क्वायरी केली वेगवेगळ्या जाग्यांनी फोन करून, आमच्या कार्यकर्त्यांक म्हणा किंवा लोकांक फोन करून, जाल्यार अशें पळोवन आयले की उसगांव, मोर्जी, आरंबोल, पेडण्यां, अंजुना, पणजी, फोंडा, शिवोली, माजोर्डा, सड्यार, बोगमाळो, उतोर्डा हे जे गांवगिऱ्या वाठारांत जे आसात, जे खरें गोंय दिसता गांवगिऱ्या वाठारांनी, अशे एरियांनी उदकाचो प्रचंड प्रमाणात प्रॉब्लेम। म्हणल्यार हर घर जल हे पावना। आता तुमकां एक याद करून दिता, 18 ऑगस्ट 2022 ते बीजेपीचो एक मॅनिफेस्टो आसा, संकल्प पत्र म्हणून। तसो एक आमदारूय आशिल्लो हेवटेन संकल्प म्हणून, जो 14 सप्टेंबर 2022 ओडिमारूच हेवटेन गेलो। आणि एक्झॅक्ट 20 दीस पयलीं, ते म्हणल्यार 20 ते 25 दीस पयलीं 18 ऑगस्ट 2022 एक स्टेटमेंट काडिल्लो, ट्वीट, द क्लेम ऑफ 100% कवरेज ऑफ हर घर जल in Goa is a blatant lie. The scheme is a failure. In most of the part of the state, taps are running dry. It is shame that BJP has tweeted this today. This is the biggest joke on the people of Goa. हे आम्ही म्हणना, हे बीजेपीचा आमदार म्हणटा। सो हातून हर घर नल आणि हर घर जल कसो फेल जाला यात स्पष्टपणान दिसता। आता येता ओडीएफाचेर। तुमकां याद जातले, ज्या वेळाचेर ओडीएफाचेर हांगा सगळ्या पंचायतींक सांगले रेझोल्युशनां घेयात की तुमचे ओडीएफ जाला म्हणून, प्रेस करून फोर्स करून लेटरां करून घेतली, जाल्यार याद मिडिया भावांनी खुबशे कव्हर केले त्या वेळाचेर। आनी त्या वेळाचेर आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान आवाज उठयल्लो, तेन्ना एका मंत्र्यान काय एका आमदारान लुमिनाने म्हणले की ना, वयर आमकां ते दिवचें पडटा, वयल्यान कंप्लिशन दिवंक जाय। म्हणजे वयल्यान एक फोन येता, धाडा, हे धाडटात कंप्लीट नासतना। सो ओडीएफ कितें तो 100% जाल्लो काय ना हे आमी दाखोवन दिल्ले। आनी ओडीएफ खरोच जाला काय ना 100%, जाल्यार पत्रकार भाव तुम्ही पळया, सकाळचे वसात अर्ली मॉर्निंग पणजे मार्केटा ऑपोजिट बीच जो बेल्ट आहा, पणजे एक्झॅक्ट मार्केटा ऑपोजिट जी भितर ती झाडां आसा, थंय मांडवीच्या न्हंयचे देगेक थंय ओडीएफाचें दर्शन जातलें। आनी ओडीएफ कितले 100% जाला एक ल्हान झलक ताजो थंय तुमकां पळोवंक मेळटलो। सो बेसिकली आमी सांगूंक सोदतात की जे स्किम्स आनी सॅच्युरेशन म्हणून ते म्हणटात, हाऊ इट इज अ फार्स। आणि आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान प्रत्येक विधानसभा सत्रांत, ते मागीर डिमांड्सच्या वेळार आसूं किंवा बजेटाचेर उलयतना आसूं किंवा गव्हर्नर स्पिचाचेर रिप्लायचेर उलयतना आसतना ह्या ओडीएफ आनी हर घर नलाचेर स्टॅटिस्टिक्स सकट गोंयचे जनते मुखार दवरिल्ली। हाऊ इट इज फेलियर। बरें दिसपाक होर्डिंगां घालपाक हर घर नल जल 100 मिटराच्या होर्डिंगां दिसतात आमकां,
ह्याच जर पैसे युटिलायज केल्ले उदक पावोवपाक जाल्यार आज खंय ना तरी उदक आसतलें. म्हणून आज काळाची गरज आसा की हर घर नल आणि हर घर जल खऱ्याच रितीन 100% कंप्लीट जाला जाल्यार सरकारान हाजेर व्हाईट पेपर विलेज वायज आणि पंचायत किंवा म्युनिसिपालिटी किंवा कॉर्पोरेशन वायज उदकूच न्ही कितले वरां उदक सप्लाय जाता कितले पायप आसा टॅप्स हाजे स्टॅटिस्टिक्स गोंयची जनते मुखार दवरची. मागीर दूध का दूध पाणी का पाणी जाता. कारण ह्या जो तुमकां व्हिडिओ दाखयलो हे आमी काय करूना, हे जनता जनार्दन ते विटल्यात ते म्हणटात मतां मारतना आमी नोटाक मारतले मागीर हर घर जल आनी हर घर नल घेवन उरले. सो दिस इज कम्प्लिटली अ फार्स. आणि सेंट्रल स्कीम्स ज्यो आसा ह्यो पावनात लोकां पर्यंत ग्राउंड रुटार पेनेट्रेट जायनात. फक्त बरें दिसपाक वयर धाडपाक आनी एडवर्टायझिंग करून व्हडले होर्डिंगां घालपाक तितल्या पुरते बरें दिसता. सो इट इज नथिंग अ फेलियर आनी सरकारान हाजेर व्हाईट पेपर दवरचो की कितले गांवगिऱ्या वाठारा पर्यंत कितले वरां उदक सप्लाय जाता ते. प्रश्न आहा तुमचे? आज बीजेपीने पत्रकार परिषद घेतली थंय तांणी ऑडिओ प्ले केलो. त्या ऑडिओ प्ले करून तांणी आरोप केले की काँग्रेसीचो कॅन्डिडेट आसा सावंतकर तो कसो आयज तांणी सगळी पोलखोल केल्या की मायनींग खरेंच कोणें बंद केलें कोण कोण भितर हो ऑडिओ प्ले तांणी प्ले केलो. सो हेचेर तुमची कितें जाता आसा? पळय एक ऑडिओ सर्क्युलेट जाता कालच्या आणि त्या ऑडिओचेर म्हाका दिसता कॅन्डिडेटान ऑलरेडी स्टेटमेंट दिला की तो एक मॉक ऑडिओ. फर्स्ट दॅट इज अप टू द कॅन्डिडेट टू क्लॅरिफाय. सेकंड जे मुख्यमंत्र्यान काल एक साकवाळे भाशणान म्हणले की विजय सरदेसाईन म्हणलो आशिल्लो मायनिंग बंद करपाक, जाल्यार आमी मुख्यमंत्र्याक सांगूंक सोदता फर्स्ट मुख्यमंत्री मायनिंग धंद्यान आसा काय ना हें आमकां खबर ना. पूण विजय सरदेसाय मुख्य हातून मायनिंग धंद्यान ना. विजय सरदेसायच्यो मायनिंग ट्रिप्यो चलना. विजय सरदेसायन खंयच्याच मायन ओनराक आपल्या घरा आपोवन मिटींग घेवना. ते किंवा तातूंत एक नांव घेतला जे गोंय राखपाक जो मुखार सरिल्लो जो सदांचोच एक एनजीओ वा ब्लड अलायन्स किंवा ताका केन्ना घरा आपोवन आमी मेळोना किंवा विजय सरदेसाय बाब मेळोना. उलट मायनिंग कोणें बंद केले राजदीप सरदेसाय कोणें सांगिल्लें तुमी सगळ्यांनी पळयलां. सो जे संवसाराक अंतरल्या तांचेर उलोवन आतां अर्थ ना. पूण तुमकां याद करून दिता ते कालचे एका ऑर्डरा आधारार मुख्यमंत्री म्हणूंक सोदता की मायनिंग आमी बंद. तुमकां याद करून दिता की आतां बीजेपीच्या वेबसायटीर आमी काडलें 2011 3 नोव्हेंबर पेटिशन कितें मेमोरंडम सबमिटेड टू कोणाक राष्ट्रपती. तुमकां याद जातले बाब नितीन गडकरी त्या वेळावले अध्यक्ष. एक डेलिगेशन गेल्लें आमच्यान इलिगल मायनिंग चलता बंद उडोवपाक आनी हे सायनी कोणें मारल्या फूल डिटेल लेटर आहा ते तुमकां कॉपी एक सायन कोणें मारिल्ली नांव नितीन गडकरी. राव दिता ही नांवां कोण आहा हातून 2 मनीस संवसाराक अंतरले. एक पार्टी सोडून गेलो माजी अध्यक्ष आनी माजी मुख्यमंत्री. आता उरल्या दक्षिण गोंयचे फाटल्या वोटचे उमेदवार आनी पयलींचे खासदार माजी सांग्याचे आमदार तेजे पक्षाचे जनरल सेक्रेटरी आनी ट्रेजरर जो अशोका देसाय. हो मेमोरंडम हो आतां आमी हो मोर टू बी न्ही. कोण नांवां कितें? नांवां लक्ष्मीकांत पार्सेकर, श्रीपाद नायक, बाब मनोहर पर्रीकार, फ्रांसीस डिसोजा, नरेंद्र सावयकार, वासुदेव मेंगांवकर, पर्वतकर आनी संजीव देसाय. हे राष्ट्रपतीक केल्ले पेटिशन हे कोणें केल्लें? हे सत्ताधारी पक्षान केल्ले त्या वेळाचेर ते विरोधान आसतना. सो मायनिंग कोण बंद उडोवपाक गेलो हे सगळ्यांक खबर आसा. एक तातूंत क्लॅरिफाय आमी करता की बाब विजय सरदेसायचो मायनिंगा बद्दल कांयच संबंध ना. ना ताजो बिझनस आहा ना ताजो मायनिंग ट्रिपी ताजी आहा ना ताजो खंयच येना. आनी ताणें आज स्टेटमेंट दिला की मुख्यमंत्र्याक जर दिसता की ऑडिओ कितें तथ्य आहा जाल्यार हॅज टू गो डीप एंड इन्वेस्टिगेट ऑडिओ. लेट दूध का दूध पानी का पानी जावन न्ही. गो डीप इनटू द ऑडिओ एंड चेक हू स्टॉप मायनिंग. मागीर सगळे येतले मागीर सगळे कळटले. लेट थिंग्स बी क्लियर.
तुम्ही म्हणता की वो डॉक्टर व्हिडिओ म्हणून ऑडिओ पण कॅन्डिडेटान म्हणला की आपले आवाज तो डॉक्टर काम असो कॅन्डिडेटान स्टेटमेंट केला पण थंय रेफरन्स जो आमचो अध्यक्षाचो आयला ताजेर फक्त आमी एक क्लॅरिफिकेशन दिलं कारण फक्त हाज्या इतल्याच खातीर की मुख्यमंत्री काल सांकवाळे उलयलो आणि कितें प्रश्न आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनाचेर तुमचें काय कळून तलवारी घेवन पळय आज परते गोंयान गँग्स ऑफ वसेपूर जावपाक लागला आज परते काणकोणा शूटआउट जाला सकाळी म्हणल्यार तूं एव्हरेज जर काडून पळयशा फाटले इतले काणकोण सारखे भाग इंटरलँड हाज्या पयलीं बोरी ताज्या पयलीं नॉर्थान सो म्हयन्याक एक शूटआउट जावपाक लागला अंदाज एव्हरेज तूं काडीत जाल्यार हे पयलीं जायनाशिल्लें हे चिंतून पळयात कित्याक जाता कारण लॉ अँड ऑर्डर इज अ कंप्लीट फेलियर आनी कायद्याचो आनी पुलिसाचो भंय ना जालो अशें जाता की कितेंय करून आमी सोडूंक शकतले कितेंय करून आमी हे करपाक शकतले सो इतल्या लेवलाचेर ते पाविल्ले आसा म्हणून तेज अ कंप्लीट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर आनी हातून मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता रिव्ह्यू मिटींग घेवन होम डिपार्टमेंटाची लॉ अँड ऑर्डर ताबडतोब जाग्यार घालपाची गरज आसा सुनील बाब काल बीजेपी वटेच्यान पीएम आयले तुमच्या वटेच्यान अशें कोण अशे लिडर येवपाचे आहात की जितून जे वोटर्स आहा तेचेर इम्पॅक्ट जातलो ते म्हणटा पीएमा काडून ते वोटर्सांचेर इम्पॅक्ट हाडलो म्हणटा बीजेपी तुमच्या वटेच्यान अशें कोण इम्पॅक्टफूल अशे बीन लिडर कोण येवपाचे आमचो जे कोण काँग्रेसचे सेंट्रल लिडर येवपाचे आसा तांचो प्रोग्राम आमी एज एंड वेन जसो शेड्यूल फायनल जालो आमी तुमकां अनावन्स केल्ले आनी बीजेपी जे म्हणटा पीएमा म्हणून लोकांचेर वोटरांचेर इम्पॅक्ट जातलो म्हणून तीच जर आश्वासनां तूं 14 पासून 24 पर्यंत जर दिता जाल्यार म्हाका दिसता डेफिनेटली वोटरांचेर इम्पॅक्ट जातलो आनी काल सांगलेले प्रमाणे ती विजय रॅली तांची फेरवेल रॅली ती येता ते काळान कळटलें थँक्यू थँक्यू